नमस्ते, जय पूर्णवास. पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आमच्या चॅनलवर आणि अजून एका व्हिडिओमध्ये. आज शनिवारी संध्याकाळपासून व्हिडिओ सुरू होतोय आणि आज आम्ही जातोय बाहेर, म्हणजे पिक्चर पाहण्यासाठी हनुमान, जो बऱ्याच जणांनी आमच्या ओळखीतल्यांनी पाहिला आणि ते म्हणे की आवर्जून पाहिला पाहिजे तो पिक्चर. सो त्याच्यासाठी आम्ही जातोय आता. तर चला तर मग. सो गाईज, आम्ही आलो आहे फिल्म बघण्यासाठी आणि आम्ही फोरम मॉलला आलो आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल आम्ही आजचं जेवण म्हणजे फोरम मॉलमध्येच करण्याचं ठरवलं आहे. क्षितिजा खाती शास्त्र असतं ते, शास्त्र. बाहेर कुठे पण काय फिरायला गेलं तर बाहेरच जेवतं ना. शास्त्र असतं का. आणि क्षितिजा नेहमीप्रमाणे बर्गर किंगला प्रेफर केलं क्षितिजानी, आणि मी आलू पराठा घेतला. सो डिनर करून आत्ता वाजलेत 9:30 आणि 10चा शो आहे. डिनर करून आम्ही तिथे पोहोचू. थर्ड फ्लोअरला PVR आहे तर. सो डिनर झालं, आम्ही तिथे पोहोचू. त्यानंतर मे बी 2 ते 2.5 तासांचा पिक्चर असेल, राईट. 2 to 3 hours. मी पण पहिल्यांदा 2 to 3 hours पिक्चर असणार. सो तो फिनिश करून आम्ही घरी जाऊयात आणि घरी गेल्यावर नक्की तुम्हाला सांगू की पिक्चर कसा होता आणि त्याबद्दलचे रिव्ह्यूज. त्यावेळेस मला वाटलं की 9:30 होईल, पण ॲक्च्युली आत्ता 9:30 होईल. सो हाफ एन आवर आहे. काय करायचं काही नाही आहे मला. विंडो शॉपिंग मी बिलकुल नाही करू शकत. काही घ्यायचं नाही आहे ना तर पाहायचं पण नाही. जर एखादी गोष्ट जर आवडली आणि ती घ्या वाटली, पण ती गरज असताना घ्यावं लागते, मग त्याच्यापेक्षा न पाहिलं. मी विंडो शॉपिंग नाही करू शकत. धीरज विंडो शॉपिंग करू शकतो. विंडो शॉपिंग नाही पाहिजे तुला. तू नाही करू शकत. मी तेच बोलते. स्टील वी हॅव हाफ एन आवर. ओके, हा मला एका इन्सिडेंट बद्दल बोलायचं आहे की आमच्या बाजूला ना आता एक मुलगी बसली होती. ती म्हणजे मोठ्या होत्या वाटतं त्या नाही, म्हणजे तीच असेल, पण ती ना एकटी बसली होती. म्हणजे असं मला खूप वियर्ड फील झालं की एवढ्या मोठ्या आपण मॉलमध्ये येतो, कुठे पण जातो, तर आपण एकटं नाही बसत ना सहसा. म्हणजे मी नाही बसत. मी तिला जज नाही करत आहे, तिचे काय प्रॉब्लेम्स असतील, बट मी नाही बसू शकत एकटी. म्हणजे मी कुठे पण छोट्या छोट्या गोष्टीला, पाणीपुरी खायला जायचं आहे, ऑफिसमध्ये कोणाला पण कॉफीसुद्धा प्यायला असेल तरी मला कोणीतरी सोबत लागतं. मी नाही बाबा एकटी जाऊ शकत. म्हणजे ती फिलिंगच मला अशी हे होते की मी एकटी कशी जाणार आहे. एकटी नाही जाऊ शकत. मी नीरज जाऊ शकेल माझ्यामध्ये. एकटं जाऊ शकतो. तू एकटं खाऊ शकतो कुठं पण जाऊ शकतो. हा, म्हणजे ऍक्च्युली खाण्यासाठी तुम्हाला भूकेची गरज लागते, बरोबर. लोकांची नाही. भूक लागली खाऊ शकतो मी कुठे. नाही, एखादी जर फॅन्सी काही खायचं असेल ना, माझ्या लाईफमध्ये प्रत्येक वेळी माझ्यासोबत कोणी ना कोणीतरी होतं. पॅरेंट्स, मैत्रिणी आणि आता तर नीरज आहेच. पण मी कधी एकटा एक्सपिरियन्स कधीच नाही केलाय, कधीच नाही. ते माझ्यासाठी खूप ऑकवर्ड गोष्ट आहे. म्हणजे मी नाही जाऊ शकत. मी माझ्याबद्दल बोलते, मी नाही जाऊ शकत. पण म्हणजे नाही यार, ते ऍक्च्युली तुझा प्रॉब्लेम कसा झाला माहिती आहे का, की तुझं शिक्षण और नोकरी तू कधीच घरापासून बाहेर जाऊन केली की, त्यामुळे तुझा ॲक्च्युली तो प्रॉब्लेम आहे. बिकॉज ऑफ दॅट रिझन या सगळ्या गोष्टी तुझ्यावर आपल्या येतात की तू एकटी कुठे गेल्यावर खाऊ नाही शकत. खाणंच मेन म्हणजे. हा, म्हणजे लाईफमध्ये एक्सपिरियन्स नसतील तसे कदाचित, त्याच्यामुळे पण असेल. पण याच्या पुढे पण मी कधी जाऊ नाही शकणार. म्हणजे एकटी मी तिला पुन्हा एकदा सांगते, मी तिला जज नाही करत आहे. तुम्ही जाऊ शकता की नाही मला सांगा कमेंटमध्ये की तुम्ही कोणी एकटं जाऊ शकता खायला, ते पण फॅन्सी फूड्स. जसे आपण बाहेर जाऊन जेवतो वगैरे. घरात तर आपल्यासाठी असतं सोपं, पण बाहेर जाऊन जेवणं खूप अवघड आहे एकटं, असं मला वाटतंय. तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा. आणि काल रात्री जसं नीरजने सांगितलं होतं पिक्चर झाल्यावर आम्ही रिव्ह्यू देऊया, पण नंतर मग खूप उशीर झाला. आणि आज आहे संडे मॉर्निंग. सो व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल. आणि पिक्चरबद्दल बोलायचं झालं तर खरंच खूप सुंदर पिक्चर होता. बॉलिवूडमध्ये असे पिक्चर सहसा खरंच खूप कमी निघतात, पण खूपच सुंदर पिक्चर होता आणि सगळ्यांनी एकदा तरी नक्की पाहायला पाहिजे. आता ही आहे संडे मॉर्निंग. संडेचा दिवस आमचा आजचा दिवस भरपूर प्रोडक्टिव्ह असणार आहे
ॲक्च्युली आज माझे 2 शूट आहेत आणि आता आमची चालली आहे नाश्त्याची तयारी. पहिले चहा घेऊया. आज खूप दिवसांनी ब्रेड बटरचा प्लॅन झाला आहे, सो ते खाऊन मग माझी स्टुडंट येईल आणि तिच्यासोबत मी एक शूट करणार आहे, ते तुम्हाला पण बघायला मिळेल. तर मी झाली आहे रेडी. आता आमचा डान्स शूट आहे आणि माझी स्टुडंट आहे जिच्यासोबत मी डान्स करणार आहे. ॲक्च्युली हा व्लॉग येईपर्यंत ऑलरेडी आपला डान्स पोस्ट झाला असेल, तुम्ही तो डान्स बघितला असेल, पण हा व्लॉग त्याच्यानंतर येणार आहे. पण ठीक आहे, BTS तुम्हाला पाहायला मिळतील, सो स्टे ट्यून. वी आर डन विथ आवर फर्स्ट शूट. सेकंड शूट आता चालू होतोय. तो माझ्या एकटीचाच आहे. शूटिंग कोरिओग्राफी ते आम्ही घरात करणार आहोत. जिच्यासोबत मी केला होता ती शूट करून गेली आणि आता हा दुसरा शूट. आता ह्याच्यानंतर तुम्हाला ह्याचे BTS पाहायला मिळते. हा पण व्हिडिओ तुम्ही या व्लॉगच्या आधीच पाहणार आहात, सो बघूयात कसं होतंय. असा होता हा व्लॉग. 2 शूट झाले आणि संडे वॉज रिअली प्रोडक्टिव्ह. आता आहे एडिटिंग आणि वगैरेची वेळ. सो तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला प्लीज आम्हाला कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग.